नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 22 फेब्रुवारी 2025 आणि आंगणेवाडीची जत्रा आहे जसं मी काल सांगितलं तसं. आणि आम्ही निघालोय आता आई वराडी देवीच्या दर्शनाला आंगणेवाडीला. तर सकाळचे आता 6 वाजलेत आणि आम्ही उठलो तर 5 वाजता. फक्त एकच माणूस आहे सगळ्यात लेट उठले. बाकी सगळे रेडी झालो तयारून. आणि आता 6:20ची गाडी आहे. आम्ही आता चाललोय पुढे. तर आज आपण मस्त आई वराडी देवीचं दर्शन करूया, फिरूया. आजचा दिवस बघू. तर चला लवकर निघूया पकडायला. मित्रांनो, तुम्हाला मागे गडद काढू काय. आणि आपण आता निघालोय सकाळचे 6 वाजलेत. असं तुम्हाला सांगितलं. मला दाखवतो पुढे किरण राई चालतात आणि राकेश आणि राजू मागून येत आहेत. इकडे आता तुम्हाला पुढे दिसतं की नाही माहिती नाही. तो लाईटचा प्रकाश दिसतोय ते. मित्रांनो, मी आता एस टी बस पकडलं दिंडवणेवाडीतून. तुम्हाला बोललेलो बस आहे 6:15 आली बस. आता आम्ही जाऊ कणकवलीला आधी, मग कणकवलीतून आंगणेवाडीसाठी बस पकडू. आम्ही कणकवली एस टी स्टँडला उतरलोय आणि आता चाललोय आंगणेवाडीच्या जत्रेला. तुम्हाला दाखवतो किती लाईन आहे इथे ती. अरे चला लाईनीला उभे राहूया. नाश्ता करायचा का? ही कणकवलीला आंगणेवाडीला चाललंय बस. आम्ही आता चाललोय जरा आधी नाश्ता करायला. तो दिसेल मागे तुम्हाला. आम्ही आता हॉटेल स्वामी ते नाश्ता करायला आलं. आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण नाश्ता करायला बसलंय. दोघं इकडे आहेत. आम्ही नाश्ता करून घेतो. दिसेल तुम्हाला सगळे आंगणेवाडीची जत्रेला जाणार आहे. यांचा कटवाडा आलेला इकडे. कटवाडा वाव. आता हे खाऊन मस्त की अंगणवाडीच्या जत्रेला जाणार आता. तर दिसेल किती लाईन लागली ती. सगळी लाईन अंगणवाडीच्या जत्रेच्या बससाठी, एस टी बससाठी. मित्रांनो, इथून आता अंगणेवाडी 30 किलोमीटर, ऑलमोस्ट 30 किलोमीटर म्हणजे कमी आहे त्याच्यापेक्षा. 1 तास तर लागेल आम्हाला इथून जायला, म्हणजे कणकवलीवरून अंगणेवाडी. अंगणवाडीची बस पकडले. आता इथून आम्हाला अजून अर्धा पाऊण तास लागेल. तर मी आता झोपणार आहे. बाकी ते जागतील. मी आता व्हिडिओ देतो. अरे काय मोबाईल येतो किरणकडे, तो शूट करेल. कुठे व्हिडिओ काढतो. उतरा लवकर. अंगणवाडी कट्टा
मित्रांनो, कणकवली डेपीतून अंगणवाडीसाठी बस 5-5 मिनिटांनी आहे. तीच बस पकडून आम्ही आत्ता आलेलो आहे. 1 तास लागला आम्हाला यायला. आणि आत्ता मला सगळा मागे तर दिसतच असेल केवढा ट्रॅफिक आहे. तो ट्रॅफिक बोलते, पार्किंगमध्ये गाड्या लावल्या आहेत. आणि हा इकडे टेम्पररी एसी स्टँड बनवलेलं आहे. मित्रांनो, हे अंगणवाडीला जे येणाऱ्या एस टी आहेत त्यांचा एस टी स्टँड आहे इकडे, दिसेल तुम्हाला इथे. आणि ही आत्ता आम्ही ज्या एस टी म्हणून आलो ती एस टी आहे. आणि त्या साईडला तुम्हाला दिसत असेल गाड्या पार्क केलेल्या. खूप मोठा एरिया, गाड्या पूर्ण पार्क केल्या तिकडे. म्हणजे विचार करा किती लोक आले ते. आम्ही आता चाललो दर्शनाला. खूप गर्दी आहे, मागे दिसेल थोडी पब्लिक आली ती. आणि आता आम्ही थोडासा मधून शॉर्टकट सांगितला आणि तिकडून चाललोय. आता तुम्हाला दाखवतोय काय जत्रेसाठी तयारी केली ते. सुरुवात तुम्ही बघितलं, मागे एस टी स्टँड आहे आणि इकडनं पुढे स्टॉल. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग उत्पादित मालांची खरेदी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार्य करावं. पाहता येईल सगळीकडे स्टॉल लागलेत. रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण स्टॉल आहेत. आता इकडून आलो कणकवली साईडने. तुम्हाला दिसेल सगळे रस्त्याच्या दुतर्फा आऊचे स्टॉल, कपड्याचे स्टॉल लागलेत, हॉटेल्स आहेत खाण्याचे. आणि मागे किरण, राकेश येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शीतपेय उत्पादनात राजू तावडे पुढे चाललंय. इकडे खूप सारे दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, भांड्यांची, चपलांची, चादरी वगैरेची आणि खाऊची पण आहेत. आपण फटाफट जाऊया दर्शनाला. पार्किंग पासून ऑलमोस्ट 1 किलोमीटर लांब आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त. गॉगल लावून कसं वाटतंय? एक नंबर. किरण, मित्रांनो, आम्ही आता मसुरे प्रवेशद्वार इकडे लाईन लावल्या आणि या काकांकडून आम्ही इथून नोटी घेतली. अरे चप्पल कुठे ठेवलाय त्या या ना. त्याचप्रमाणे जिल्हा प्रतिनिधी संतोष राऊळ, काकांचा फोटो काढतो ना. अधिकारी त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आम्ही मालवण साईडचा जो प्रवेशद्वार आहे तिकडे लाईन लावली होती. गेल्या वर्षी आलो तेव्हा. आणि या वर्षी आम्ही आलो कणकवली. मसुरे प्रवेशद्वार आहे त्या साईडने लाईन लावली. पण खूप गर्दी आहे, तुम्हाला दिसेल मागे आता लाईन लागल्या. सर्वांना चांगली होती. यावर्षी आम्ही ज्या साईडला उभे त्या साईडने दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. स्टॉलच्या मागच्या साईडला आणि खाली आहोत. गेल्या वर्षी आम्ही त्या साईडला होतो, तिथे मचान बांधलं होतं, मचानावरून जायचं होतं आणि साईडने पूर्ण स्टॉल दिसत होते वरून. आपण आता देवळात दर्शन करून आल्यानंतरच बाकीचा परिसर आणि जी जत्रा आहे ती दाखवतो तुम्हाला. काय इथे देऊळ. गाडी ज्या ठिकाणी पार्किंग केलेली आहे त्या ठिकाणी वाट पाहत आहे.
नितीन धुमाळे, निलेश धुमाळे. मला आता 1.5 तास झालं लाईनीमध्ये आणि असं वाटते अजून 1.5-2 तास लागतील. बंद करा ती लाईन, बंद करा ती लाईन, बंद करा. बंद करा ती लाईन. आपण घुसे उभे आपण स्टाफ आहे बंद करायला. हा तो रेल्वे पोलीस वाले ना 4 तासाच्या परिश्रमानंतर आम्हाला आता ऑलमोस्ट 4 तास झाले. अजून 1 तास लागेल. आताशी आम्ही इथे प्लॅटफॉर्मवर पोहोचलो आणि हे दिसेल मागे येतोय आम्ही खालून वरती स्टेजवर. किरण शेवटी स्टेजवर आलो आपण. आपली वाट पाहत आहे. आपले नातेवाईक पोलीस नियंत्रण कक्षाची आपली वाट पाहत आहे. विधिमान निकंठ सावंत. आम्ही आता स्टेजवर पोहोचलोय. अजून अर्धा तास लागेल आम्हाला. नातेवाईक पोलीस म्हणून आता आमचं दर्शन झालंय. दिसेल सगळं आलं दर्शन करून बाहेर. लाडू खाजा सगळं घेऊन झालंय. आता आम्ही हा इथेच आहे. आम्ही निघतोय पुढे. मित्रांनो आम्हाला 4.5 तास लागले दर्शनाला. आता उशीर झाला. आमची आहे 5ची ट्रेन. आता इथून आम्हाला जायचं पहिला कणकवलीला. कणकवलीवरून तळसुळीवरून परत कणकवली आणि ट्रेन पकडणार. म्हणून आता आम्ही घाई करतोय. फटाफट चाललोय घरी. मित्रांनो आम्ही आता मार्केट कमी फिरतोय. जास्त मार्केट फिरता नाही येणार आम्हाला. म्हणून आम्ही आता फटाफट निघतोय. पण तुम्हाला दिसेल हॉटेल खायची दुकानं खूप सारे आहेत. खाज्याची दुकानं पण आहेत. भांड्यांची दुकानं दिसतील. हा त्यावेळेला खूप टाइम लागेल. हा गेला गाडी होती का टेन्शन नव्हतं. तो इश्यू तो पण आहे. हो मग डायरेक्ट गाडी असते ना हा एक